आज मी तुम्हाला एका बकरीच्या पिल्ल्याची आणि एका संगीतकाराची कहाणी सांगणार आहे। एक संगीतकार ढोलकी घेऊन जंगलामध्ये दररोज जाऊन प्रॅक्टिस करायचा आणि जसं तो ढोलकी वाजवायचा तसंच एक बकरीचं पिल्लू येऊन त्याच्या जवळ बसायचं। संगीतकार 4-5 दिवस असंच नोटीस करतो आणि आपल्या मनामध्ये विचार करतो की मी ढोलकी वाजविल्यावर हे बकरीचं पिल्लू इथेच येऊन का बसत असेल, आज मी याला विचारूनच घेतो। तेव्हा तेच संगीतकार त्या बकरीच्या पिल्ल्याला विचारतो की तुला माझं गाणं आवडतं का संगीत? तू दररोज मी ढोलकी वाजवल्यावरच इथे येऊन का बसतोस? तेव्हा ते बकरीचं पिल्लू संगीतकाराला म्हणतं की गाणं काय आणि संगीत काय हे मला काहीच कळत नाही। मला तर फक्त एवढंच माहित आहे, जी ढोलकी तुम्ही वाजवतात त्या ढोलकीवर माझ्या आईचा चमडा लावलेला आहे। जेव्हा जेव्हा तुम्ही त्या ढोलकीवर दंडा मारताय तेव्हा तेव्हा मला असं वाटतं की माझी आई मला आवाज देते। असं ऐकताच तो संगीतकार रडायला लागतो। मला फक्त एवढंच सांगायचं आहे, लोक म्हणतात ना, एक माणूस आपल्या जीवनातून गेल्यावर आपलं जीवन संपून जात नाही, पण त्या लोकांना माहित नाही आपल्या जीवनात हजारो माणसं असले तरी त्या एका आईची कमी कुणीच पूर्ण करू शकत नाही। जोपर्यंत आपली आई धरतीवर जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला आईची किंमत कळत नाही, आणि जेव्हा ती मरून मातीमध्ये जाते तेव्हा आपल्याला आपल्या आईची किंमत कळते। आणि जिथे तिला जागा दिली आहे तिथे जाऊन आपण रडतो, तिच्या पाया पडतो, तिला जे आवडत होतं ते तिला तिथे नेऊन बनवून खायला ठेवतो। जेव्हा ती जिवंत असते तेव्हा तिला एक भाकर सुद्धा देणं होत नाही आपल्याच्यानं, आणि जेव्हा ती मरते तेव्हा आपण जे तिला आवडत होतं ते बनवून घेऊन जातो आणि तिथं ठेवतो। मेल्यावर तिच्या आवडीचं जेवण दिलं काय आणि नाही दिलं काय, तिला सोनं जरी ठेवलं तरी ती बघायला येणार नाही। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्यावर सगळ्यात जास्त जर उपकार कुणाचे असतील ते म्हणजे आपल्या आई-वडिलांचे। मला फक्त एवढंच सांगायचं आहे, जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत आईची काळजी घ्या। मेल्यावर आईची आठवण तरी येईल पण आई कधीच येणार नाही। जराशे मोठे काय झालो आपण त्यांच्या उपकाराला विसरून गेलो। सहमत असाल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।